नमस्कार, ऐश्वर्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर नारळी पौर्णिमेला आपण नारळी भात, नारळाचे लाडू, नारळाच्या वड्या नेहमीच बनवत असतो. तर आज मी तुमच्यासोबत ओला नारळाच्या एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा करंज्यांची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण आता करंज्यांसाठी वरचं आवरण असतं त्याची तयारी करून घेऊयात. त्यासाठी 1 वाटी भरून मी इथं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये मी इथं घालत आहे कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपल्या करंज्या बनतील तेव्हा त्या एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी बनतील. आता हे तेल चांगलं गरम आहे, त्यामुळे आपण चमच्याच्या साहाय्याने आधी याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तेल या पिठाला व्यवस्थित चोळून झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपण याची एक व्यवस्थित अशी कणिक मळून घेऊयात. कणिक आता मळून झालेली आहे. आता ही कणिक मी झाकून अशीच ठेवून देते आणि आता आपण आतलं जे सारण आहे त्याची तयारी करून घेऊयात. तर या ठिकाणी मी 2 मोठे नारळ असे व्यवस्थित खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलेले आहेत. या पद्धतीनं एका कढईमध्ये 2 चमचे मी इथं खसखस घालून ती चांगली 1 मिनिटासाठी ड्राय रोस्ट करून घेणार आहे. खसखस व्यवस्थित आपली भाजून झालेली आहे. आता ही एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ. कढईमध्ये 2 चमचे मी साजूक तूप घालून घेतलं आणि त्यानंतर हा सगळा खिसून घेतलेला ओला नारळ घालून घेतला आहे. मी हा नारळ साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी चांगला परतून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 वाटी गूळ. या ठिकाणी तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. इथपर्यंत आलाच आहात व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर समोर जे छोटंसं बेल बटन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा रेसिपीचा नवीन व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ सर्वात आधी तुम्ही पाहू शकता. माझे जर व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त आवडत असतील तर तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. सारण भाजण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिटं वेळ लागलेला आहे आणि त्यानंतर मी इथं घालणार आहे जी आपण भाजून घेतलेली खसखस आहे ती घालायची आणि सर्वात शेवटी कुटून घेतलेली वेलची पूड. आता ही सगळी खसखस, सुंठ, विलायची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेते. पाहू शकता आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. या सारणाचा एकदम गोड आणि खमंग असा वास पूर्ण घरभर पसरलेला आहे. आता त्यानंतर आपण जे कणिक मळून मुरत ठेवलेलं होतं आता त्याचे असे छोटे छोटे पेड्याच्या आकाराचे गोळे बनवून घेऊयात, जेणेकरून आपल्याला त्याच्या लाट्या लाटण्यासाठी एकदम सोप्या जातील. आता या ठिकाणी आपल्याला करंजीच्या वरचं आवरण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी या कणकेची एकदम बारीक अशी पातळ अशी एक छोटीशी पुरी लाटून घेणार आहे. पाहू शकता या साईजची माझी एक छोटीशी पुरी लाटून झालेली आहे. जास्त जाडसुद्धा लाटून घ्यायची नाही. पाहू शकता याच्या कडा मी इतपत पातळ लाटून घेतलेल्या आहेत. पाहू शकता आता मी इथं सारण भरून घेत आहे. साधारण मीडियम साईजचा हा छोटासा चमचा आहे, त्याचेच मी 2 स्पून भरून इथं सारण भरून घेणार आहे. जास्त दाबून आणि एकदम गच्च असं सारण आपल्याला यामध्ये भरायचं नाही, नाहीतर आपल्या करंज्यांच्या कडा व्यवस्थित बंद होणार नाहीत आणि त्या तेलात तळायला गेल्यावरती त्या एकदम तेलातच फुटून जातील. ही तुम्हाला करंजी बनवण्यासाठी त्याचा साचासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर मी या फिरकीच्या साहाय्याने करंज्या कट करून घेणार आहेत आणि त्यासुद्धा एकदम सुबक आणि मस्त बनतात. याच ठिकाणी आपल्याला गरज आहे की पूर्ण लक्ष देऊन आपण करंजी बनवली पाहिजे, नाहीतर ह्या करंज्या व्यवस्थित कडेने चिकटणार नाहीत आणि त्या सरळ सरळ तेलात टाकता क्षणी फुटून जातील. तर अशा करंज्या खाण्यासाठी सुद्धा योग्य नसतात, त्या खूपच जास्त तेल पिलेलं असतं त्यांनी. तर पाहू शकता किती सुबक आणि नाजूक अशी आपली करंजी तयार करून झालेली आहे. आता याच पद्धतीने मी सगळ्या करंज्या व्यवस्थित बनवून घेणार आहे. तर या ठिकाणी माझ्या सगळ्या करंज्या अशा बनवून तयार झालेल्या आहेत. आता एका साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. तेलसुद्धा चांगलं गरम झालं आहे. आता यामध्ये आपण साधारण 4 ते 5च करंज्या तळून घेणार आहे. तर पाहू शकता कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे. या ठिकाणी आपल्या या करंज्या तळून झालेल्या आहे आणि आपल्या प्रत्येक करंजीला वरती असे छोटे छोटे बबल्स आलेले आहेत.
या पद्धतीने आपल्या नारळी पौर्णिमा विशेष खमंग आणि खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्हाला आवडली असणार याची मला खात्री आहे. तर एक चॅलेंज तुमच्यासाठी 500 लाईक या व्हिडिओसाठी यायलाच पाहिजेत. तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. धन्यवाद.